गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवला आहे कारण दाखवायसारखं म्हणजे ब्लॉगमध्ये काही नव्हतं. डेली रुटीन काय दाखवावं रोज रोज. म्हटलं आता मोठा ब्लॉग जेव्हा बनवेल त्याच्यात काही दाखवायसारखं असेल, त्याच्यातून काही माहिती मिळेल तेव्हाच बनवेल. डेली रुटीन छोटे ब्लॉग तर तुम्ही बघताच, त्याच्यातून एंटरटेनमेंटसाठी ठीक आहे. बट मोठ्या ब्लॉगमध्ये आम्ही काल शॉपिंगला गेलो होतो, तर ही तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे काय काय शॉपिंग केली. आणि तुम्ही जर नाशिकमध्ये असाल तर तुम्हाला नाशिकच्या वस्तूंच्या कपड्यांच्या किमती तर माहीतच असणार आहे. पण तुम्ही जर नाशिकच्या बाहेरच्या असाल आणि तुम्हाला नाशिक रोड येथे येऊन जर शॉपिंग करायची असेल तर त्या वस्तूंच्या किमतीचा एक तुम्हाला अंदाज येईल. आणि म्हणजे जास्त काही नाही, कपड्यांची शॉपिंग केली आहे ती तुम्हाला या छोट्याशा व्हिडिओमधून मी शेअर करणार आहे, त्याच्यामुळे कंटिन्यू करा. आणायला गेलो काय करतात तुम्ही? अरे मग स्पीड नाही का 20-30. रस्त्याने लाइटिंग काढ लावली ना, त्याचे व्हिडिओ काढते. बड़ा हो जाएगा ना तो पता चलेगा. बॅनर बिनर हां नाही नाही आहे नाही आहे. हळू बेकार नाही वाटत आहे. हां छान वाटते ना, लाइटिंग बिटिंग सगळं मस्त वाटते. सुधरत बी नाही, टाईम होऊन जातो लेकरं रडताना. मग कोणाला हां हां निळं घ्यायचंय का? ठीक आहे. गर्दी गर्दी भरपूर गर्दी, बापरे. हां पाहू ना, ते तुमचे ते मित्राचे कोण आहे का ओळखीचे ते? आणि हा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा. खूप छान सजावट केली आहे. तर चला, तुम्हाला जयंतीसाठी मी काय काय शॉपिंग केली आहे. शॉपिंग छोटीशीच आहे पण आनंद खूप मोठा आहे, तर तुमच्यासोबत शेअर करते. हे आशूचे शूज आहे, त्याला फॉर्मल ड्रेस घेतला आहे त्यामुळे म्हटलं हे शूज त्याला सूट होतील. तर हे 400 रुपयाला मिळाले आम्हाला. म्हणजे 500 सांगितले होते पण आपलं बायकांचं माहिती आहे 100-1 रुपये तर आपण कमी करणारच, त्याच्यामुळे 100 कमी केले, 400 रुपयाला. नेक्स्ट हा पिल्लूचा ड्रेस आहे असा. आणि तिला मी सिंपल ड्रेस घेतला कारण ती हेवी कपडे घालत नाही आणि गरम होतं त्याच्यामुळे ती चिडचिड करते, त्याच्यामुळे तिला ना साधा सिंपल आणि मऊ मऊ ड्रेस घेतला. कारण तिचे खूप ड्रेस आहे ना असे चमकीचे वगैरे, ती घालत नाही, तसेच पडून राहतात. त्यामुळं ना हाच ड्रेस मी तिच्यासाठी म्हटलं मऊ घालेल पण आणि व्यवस्थित नंतर पण आपण घालू शकतो. तर नेक्स्ट काय, हा माझा ड्रेस आहे. पहिल्यांदा मी म्हणजे जास्त महाग नाही आहे पण मग पहिल्यांदा मी असा ड्रेस घातला आहे. आता घेतला आहे, आता बघू कसं वाटेल घातल्यावर, कारण मी साडीच घेते नेहमी. पण म्हटलं आता या मुलांच्या गडबडीमध्ये साडी वगैरे, चला ड्रेसच घेऊ म्हटलं नाही का. तर आता तुम्हाला दिसणार नाही. अरे बापरे, हा असा अनारकली ड्रेस आहे, तो फिट करायचा आहे म्हणजे मला तो. आणि त्याच्यावर ही ओढणी, अशी ओढणी त्याच्यावर, आणि ही अशी पॅन्ट, ही अशी पॅन्ट. तर हा ड्रेस मला 1,500पर्यंत मिळाला. आणि इशूचा मी किंमत सांगायची विसरून गेले. इशूचा ड्रेस मला 690 म्हणजे 700 रुपयाला मिळाला. नेक्स्ट काय,
ब्लॉग जास्त मोठा नको व्हायला, तुम्हाला कंटाळा पण नको यायला, त्याच्यामुळे पटापट दाखवलं. आणि हा JLTसाठी स्पेशल आशूला कुर्ता घेतला आहे, व्हाईट कलरचा आहे आणि त्याच्यावर ही पॅन्ट पण व्हाईट कलरची. हा दिसतोय का नाही बघा असा. आणि हा कुर्ता फक्त 400 रुपयाला मिळाला. आणि हे नेव्ही ब्लू कलरचं शर्ट आहे प्लेन आणि ही व्हाईट कलरची फॉर्मल पॅन्ट आहे. तर हा ड्रेस 800 रुपयाला मिळाला. आणि हां बस कपड्यांची तर एवढीच होती, छोटीशी शॉपिंग आहे. आणि चप्पल इशूला घ्यायची बाकी आहे, मलाच घेतली फक्त, थोडीशी साधीच आहे पण मला आवडली. ठीक आहे. हां ही चप्पल आहे, म्हटलं ही आपण कधी मध्येच घालायची आहे, पण जास्त महागाची नाही, फक्त 150 रुपयाला घेतली मी. छान आहे ना, आवडली मला. अजून आता जास्त काही नाही शॉपिंग केलेली, फक्त मेकअपचं सामान वगैरे आहे. हा बेल्ट इशू मागत होती, हा बेल्ट मागत होती ती ड्रेसवर घालायसाठी. हा बेल्ट मी 30 रुपयाचा घेतला आहे. आणि ह्या बांगड्या आहे, या बांगड्या त्या ड्रेसवर सूट होणार नाही मला माहिती आहे, पण मी असंच साडीवर घालायसाठी घेतल्या आणि ड्रेसवर घालायसाठी माझ्याकडे आहे ऑलरेडी. आणि ह्या बँगल्स मी 100 रुपीज 100 रुपयाच्या घेतल्या. त्यांचं पॉकेट 10 रुपीज. आणि हे कानातले पहिल्यांदा मी एवढे मोठे मोठे कानातले घेतले, कारण ड्रेस घालणार आहे तर त्याच्यावर फक्त हे कानातले घालेल, बाकी काहीच घालणार नाही. तर हे कानातले मी 100 रुपीज 100 रुपयाचे घेतले. हां हा बेल्ट पण ती मागत होती, याला गॉगल आहे म्हणून तिचं चाललं होतं हा घ्यायचा. हा 15 का 20 रुपयाचा घेतला वाटतं. आणि ही नेल पेंट, हा कलर मला खूप आवडतो, ग्रे कलर, तर ही 40 रुपयाची घेतली. सो अशी होती माझी छोटीशी शॉपिंग. एवढंच घेतलं, बाकी काही नाही. हा क्लिप घेतला, आता क्लिप काय दाखवा होतो मला, 20 रुपयाचा घेतला. ठीक आहे, तर अशी होती माझी छोटीशी शॉपिंग आणि असा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करून जावा. बाय बाय.